तो मानवधुमाचा पुरस्कार आपण देणार आहोत. तर त्याचबरोबरीने आपण पाहतो खेळपट्टीवरती दोन्ही टीम्स एकत्रित झाल्यात आणि सर्वप्रथम सुरेंद्रला श्रद्धांजली अर्पित करतात. मानवधुमाचा पुरस्कार जातो खेळाडू आहे तो म्हणजेच सूरज. ऑलराऊंडरची भूमिका राहिली, आपल्या संघाला विजय संपादन करून दिला आणि त्यालाच इथे मात्र पुरस्कार दिला जातोय. पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय राजा जाधव साहेबांना. राजा दादांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत मानवधुमाचा पुरस्कार. नेक्स्ट मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच डोंबिवली स्ट्रायकर्स विपक्ष ज्युनियर किंग भोईर. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक सामना 4 षटकांचा राहिला आणि प्रत्येक मॅच मध्ये आपल्याला काही काही खेळाडू ऍड झालेले दिसत आहेत. चला 4 ओव्हरची मॅच लगेचच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. वेळेचं बंधन आहे मित्रांनो, विनंती करतो अंपायर्स आपली जागा पकडा. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष उपस्थिती आदरणीय सन्माननीय रोनकजी म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. देवीचा पाडा संघाचे अप्रतिम क्षेत्ररक्षक रोनकजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन होत आहे. तर स्वागत आहे रोनक आपलं आणि त्यांच्या स्वागतासोबत वळूयात मैदानामध्ये जिथे मात्र दोन संघ एकमेकांच्या समोर भिडतात. 4 षटकांची मॅच. टॉस झाला, टॉस जिंकून इथे मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय. स्ट्रायकिंग एंडवरती ज्युनियर किंग भोईर ची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पार्थ आणि त्याला साथ देण्यासाठी सोहम मैदानामध्ये येतोय. मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्गवरती ऋषिकेश. पहिल्या बॉल वरती धूमधडाका. दिवाळी संपलीये पण पार्थच्या बॅट मधून हा पहिला फटाका तर फुटलाय. पहिल्या बॉल वरती चौकार, जागा बनवून स्ट्रोक. क्या बात है. या फटक्यामध्ये आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज ऋषिकेश पुन्हा एकदा तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. आता मात्र वेगाने बीट केल्या. अंपायरकडे पाहिलं जातं. अंपायरने सिग्नल दर्शवलाय तो म्हणजेच व्हाईट बॉल. तसं राऊंड द मॅक्शन आहे तेच अंपायर सांगतायत गोलंदाजाला की चेंडू टप्पा पडल्यानंतर एक अँगल क्रिएट होतो आणि त्यामुळे क्रीजच्या बाहेर जाणारा हा बॉल. लगेच सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला तो म्हणजे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. धावा धावफलकावरती 5. पुढचा बॉल फुल टॉस स्ट्रेट बॅटने. ब्लेड ओपन तर गेलाय पण धाव मिळेल ती फक्त 1. लॉंग ऑफला खेळाडू तैनात केलाय. रिले फील्ड करत असताना चांगली फील्ड पोझिशन सेट केली आहे. एकमेकांचा खेळ ओळखतायत, एकत्र सराव करतात पण आज एकमेकांच्या समोर आहेत आणि त्यामुळे दोन्ही टीम्स एकमेकांच्या समोर चांगल्या प्लॅनिंग्सने उतरले. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. डाऊन द विकेटने ऋषिकेश पुन्हा एकदा तयार होईल. स्ट्राईक वरती सोहम. इथे मात्र विशेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. एका मध्ये चेंडू कलेक्ट करून सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये आणून सुपूर्द केलाय. 1च धाव मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7. 3 चेंडू आतापर्यंत झाले. 7 धावा धावफलकावर लागल्यात. पहिलं सत्र मैदानामध्ये सुरू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये सुंदर स्कोरबोर्ड सजवण्याचं काम ज्युनियर किंग भोईरच्या माध्यमातून सुरू आहे. आता देखील धावफलक वेगाने पुढे न्यायचं होतं. सरळ बॅटने नाही तर उलट बॅटने खेळण्याचा प्रयत्न पण हा उलट फटका बॅटरच्याच उमलट आलाय आणि सरळ पवेलियनच्या दिशेने रस्ता मोकळा केलाय. पार्थला माघारी पाठवलं. यश मिळालंय ऋषिकेशला. फास्टर बॉलर समोर फिअरलेस अप्रोच दाखवण्याचा प्रयत्न, इंटेंट दाखवण्याचा प्रयत्न पण वेगाने बीट केलाय. व्यवस्थित टाइम झाला नाही. टॉप एज घेऊन चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि या स्पर्धेमध्ये अंडरम क्रिकेट सर्कल सामन्यांमध्ये षटकाराला वाव नाहीये त्यामुळे फलंदाज इथे मात्र बाद होतोय. ऋषिकेश पुन्हा एकदा तयार होईल. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. हलक्या हाताने प्लेस करत असताना
डिफेन्सिव्ह अप्रोच. एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8. 5 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा धावफलकावरती 8 पाहायला मिळतात. एक विकेटचं पतन देखील झालं. स्ट्राईक वरती सोहम, नॉन स्ट्राईक वरती जयेश. जयेशने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. बघूयात सोहम इथून मात्र डाव कसा सावरतोय. वेगवान बॉल, सरप्राईज केलाय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेशने आपल्या खांद्यांचा योग्य वापर केला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 8. एक विकेट देखील मिळाले, एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर काही या पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे यशचं निवड केली आहे डोंबिवली स्ट्रायकर्सचं. नवीन संघ या सीझनला पाहायला मिळतोय. त्याचसोबत ज्युनियर किंग भोईर देखील दिवा डोंबिवली क्रिकेट असोसिएशन मध्ये जॉईन झालाय. दोन्ही संघांना शुभेच्छा. त्यांचं फ्युचर नक्कीच घडवण्याचा प्रयत्न. पण आज नीव रचायची आहे तर आज पहिल्या मॅच पासून चांगला खेळ करावा लागेल. टॉप एज, लिडिंग एज, जेलची संधी. पवन कोणतीही चूक करत नाहीये. अजून एक बॅटर आउट होतो. दुसरा फलंदाज बाद झाला ज्युनियर किंग भोईरचा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 8. नवीन फलंदाज ऋषी. 2 विकेट गेल्यानंतर डगआउट मध्ये थोडीशी खुशी हवी आहे तर ऋषीला चांगली बॅटिंग करावी लागेल. यश तयार. चला थोडं फास्ट खेळा मित्रांनो. वारंवार सूचना करायला भाग पाडू नका. इथे मात्र फुलर लेनचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर होता. बॅटवरती व्यवस्थित चेंडू आला नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8. खातं खोलण्यासाठी अजूनही थोडे वाट पाहावी लागेल ऋषीला. इथे मात्र सिग्नल अंपायरचा आलाय तो म्हणजेच व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. पहा अंपायर्स मैदानामध्ये आहेत. ऋषी सर मैदानामध्ये अंपायर आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8. हा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. व्हाईट बॉल. सिग्नल आलाय व्हाईट बॉल. चला अंपायर डिसिजन विल बी लास्ट डिसिजन. मान्य करावाच लागेल तुम्हाला. धावसंख्या धावफलकावरती 9. 2 चेंडू आतापर्यंत झालेत. 9 धावा धावफलकावरती. अजूनही ऋषीचं खातं खुललं नाहीये. संघाला धावांची गरज आहे. धावांची आता मात्र थोडी भूक वाढायला लागली आहे. इथे मात्र पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अखेरच्या क्षणाला इरादा बदलला. गोलंदाजाची दिशा बदलण्याचा प्रयत्न. त्यामध्ये तर यश आलंय. एक्स्ट्रा रन आपल्या खात्यामध्ये जोडले जात आहेत ज्युनियर किंग भोईर. धावसंख्या धावफलकावरती 10. स्कोरबोर्ड 10 वरती आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फुलर लेनचा बॉल. आक्रमण करण्याचा इरादा. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. तो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. ऋषिकेशने इम्प्रेस केले. त्यानंतर आता मात्र यश देखील चांगली गोलंदाजी करतोय. स्ट्राईक वरती ऋषी. बघूयात कसा रिप्लाय देतो या डॉट बॉलचा. अजून एक चांगला बॉल पण आता टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वळण घेतो आणि त्यामुळे बाहेर जाणारा हा बॉल. सिग्नल आला तो अंपायरचा वाईट. 11 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. स्ट्राईक वरती ऋषी देखील तयार होतो. अंपायर कडून थोडासा गाड घेतो. स्टंपची चाच पडताळणी करतो आणि त्यानुसार आता मात्र फटका खेळण्यासाठी सज्ज. मोठा फटका खेळण्याचा इरादा तर होता. स्टंप वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न ऋषिकेशचा. पण एक धाव तो मात्र कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 12. 12 धावा धावफलकावर लागल्यात. स्कोरबोर्ड थोडंसं सजवलं जात आहे ज्युनियर किंग भोईर संघाच्या माध्यमातून. दोन्ही नवीन संघ आहेत पण क्रिकेट खेळाचा अनुभव प्रचंड आहे. काही ना काही योगदान देत आलेत. आज मात्र स्वतः लीड करतात आपल्या टीमला. बघूयात कशा प्रकारे खेळ होईल. रिव्हर्स स्वीपचा
अस्त्र बाहेर काढलेलं बॅटरने. 5 चेंडू झाले, धावा धावफलकावरती 12. इथे मात्र शेवटच्या क्षणाला इरादा बदलला, चुकीचा निर्णय. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 2 षटकांअखेरीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. तर म्हणजेच 12 धावा धावफलकावरती आहेत. ज्युनियर किंग भोईर इथून मात्र कशा प्रकारे खेळ रचेल, कारण की येणारे 12 चेंडू एक फायटिंग टोटल उभं करायचं आहे. तर 40 धावांच्या प्लस जाणं गरजेचं आहे. पण 40 धावांच्या प्लस जर जायचं असेल तर इथून मात्र आक्रमण करावं लागेल. गोलंदाज श्रेयस. पहा, कोणी जेवायचं राहिलं असेल तर लगेचच जेवण करून घ्या. प्रेक्षक, खेळाडू जे कोणी जेवायचे राहिले असतील, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जो शामियाना उभारलाय त्या शामियान्यात जाऊन तुम्ही जेवणाचा आस्वाद घ्या. धावसंख्या धावफलकावरती 13. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला थोडंसं डायव्हर्ट केलं, थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला, त्यामध्ये यश. त्यामुळे आपल्या संघासाठी धावा देखील वाचवल्यात आणि एकच धाव इथून मात्र मिळेल. एकच धावेवरती ज्युनियर किंग भोईरला समाधान मानावं लागेल. 14 धावा धावफलकावर लागल्यात. श्रेयस तयार. स्ट्राइक वरती सोहम, आघाडीचा फलंदाज. इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न, कापण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. येतोय तो शॉर्ट बॉल. सोहम वरती आता थोडंसं दबाव वाढलाय, कारण की आघाडीला आलाय, धावा झाल्या नाहीयेत. स्कोरबोर्ड चालतं ठेवण्याचं काम करायचंय, पण डॉट बॉल वारंवार येत आहे. चांगली गोलंदाजी होते डोंबिवली स्ट्रायकर्स टीमच्या माध्यमातून. श्रेयस तयार. पुढचा बॉल स्टेप आउट होऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न. हे प्रेशर क्रिएट केलं होतं सोहम वरती आणि नक्कीच पुढच्या बॉल वरती आक्रमण करण्याचा त्याचा इरादा स्पष्ट दिसला आणि त्यामुळे त्याला एकच धाव मिळते. धावसंख्या धावफलकावरती 15. श्रेयस पुन्हा एकदा तयार. स्ट्राइक वरती ऋषी. बघूया तर ऋषी कशा प्रकारे या डावाला पुढे नेतवा. आतापर्यंत 15 धावा तर झाल्यात. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्कच होत नाहीये. डॉट बॉल. आणि मैदानामध्ये काय घडलंय, चेंडू रिलीज करण्या अगोदरच बॅटरने क्रीज सोडली आणि त्यामुळे विकेटचं पतन. ज्युनियर किंग भोईर दबावामध्ये खेळताना पाहायला मिळतात. आज त्यांची पहिली मॅच आहे. खऱ्या अर्थाने आज सर्व संघांचीच पहिली मॅच आहे. सीझनची सुरुवात झाली आहे, पण सुरुवातीलाच आपल्याला कशा प्रकारे खेळ करायचा आहे, आज सर्वांची नजर या दोन्ही संघांवरती होती आणि कशा प्रकारे खेळ पुढे खेळला जाईल. नक्कीच पुढे चांगल्या मॅचेस होतील, पण आज मात्र सुरुवात दणक्यात करणं गरजेचं होते. पण एका बाजूने डोंबिवली स्ट्रायकर्सने तर इम्प्रेस केलंय. यानंतरची मॅच आहे तन्मय पॅकर्स विपक्ष ओम साई गणेश. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्ट करा. तन्मय पॅकर्स आणि ओम साई गणेश. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 19. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. पहा, दोन्ही टीम्स एकत्रच सराव करत असतात, रोज एकमेकांच्या अगेन्स्टच प्रॅक्टिस करत असतात. आज मात्र सीझनच्या सुरुवातीलाच एकमेकांच्या समोर आलेत. दोन्ही टीम्सला एकमेकांचा खेळ माहिती आहे. इथून मात्र कशा प्रकारे शेवटच्या षटकामध्ये धावा बनवल्या जातील. धावांची तर गरज आहे, धावांची भूक थोडीशी वाढली आहे, त्यामुळे प्रेशर बॅटिंग टीम वरती आहे. पण डोंबिवली स्ट्रायकर्स टीमचं करावं तितकं कौतुक कमी आहे. चांगली गोलंदाजी, परिपक्व गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अंतिम षटकामध्ये गोलंदाज पवनचा वापर केला. स्ट्राइक वरती बॅटर आपण पाहतोय यश. राईट आर्म राऊंड द विकेटने सुरुवात करेल. चला थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो.
पहिला बॉल सरळ बॉलरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एकच धाव इथून मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू केला होता, पण अखेरच्या क्षणाला प्रवास थांबवला, कारण की जर दुसरी धाव घेतली असती तर रनआउटची शक्यता होतं. एकच धाव इथून मात्र मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 20. एकेका धावेने धावफलक पुढे नेत आहेत. रन बॉल सध्या तरी पार्टनरशिप सुरू आहे. स्ट्राइक वरती ऋषी देखील स्ट्रगल करतोय. इथून मात्र धावा बनवण्यासाठी मोठे फटके खेळावे लागतील, मोठे धमाके करावे लागतील, मोठे झटके द्यावे लागतील. गोलंदाज पवन तयार. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पण पवनने लगेचच दिशा बदलली. जो मंच हा स्ट्रोक बॅटरला लावायचा होता त्याच्या विपरीत दिशेने एक प्लॅन तर तयार केला, पण तो त्याच्याच अंगाशी आलाय. अंपायरने दखल घेतली आणि सिग्नल आलाय, तो म्हणजे स्नोबॉलचा. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 21-21. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्ट्राइक वरती ऋषी देखील तयार. स्टेप आउट होऊन बॉलर बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू तिथे मात्र तैनात आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव इथून मात्र मिळेल. एकेका धावेने धावफलक पुढे नेलं जातंय. 22 धावा धावफलकावरती. या इनिंगच्या सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती चौकार आला होता. पार्थ जसा माघारी परतला त्यानंतर डाव पूर्णपणे कोसळलाय. 22 धावा धावफलकावरती. पवन पुन्हा एकदा त्या स्ट्राइक वरती. यश पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाजाची रिदम लाईन बदलण्याचा प्रयत्न, पण गोलंदाज देखील चतुर आहे, चालाक आहे. बॅटर हुशारीने खेळतोय तर गोलंदाज देखील आपलं चातुर्य दाखवतोय. बारकाईने लक्ष आहे बॅटरच्या मुवमेंट्स वरती, आणि त्या मुवमेंट्सला कॅप्चर करत असताना मेरिट वरती चेंडू फेकतो. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज पवन पुन्हा एकदा तयार. स्ट्राइक वरती ऋषी. बघूयात आता मात्र अंतिम काही चेंडूंमध्ये ऋषी कशा प्रकारे खेळ करेल. चेंडूला सरळ सोडून दिलाय. सिग्नल आलाय, तो म्हणजे व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन खात्यामध्ये जोडले जातात. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 24-24. आणि आताचा बॉल नो. दिशेपासून आता थोडासा भरकटलाय गोलंदाज पवन. आतापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होतं डोंबिवली स्ट्रायकर्स संघाच्या बाजूने, पण आता मात्र काहीसं वेगळं करण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं अपयश आलंय आपल्या झोळीमध्ये. पण या अपयशाला मात करावं लागेल. आपल्याला पुढे चालायचं, आपल्याला हा सीझन आपल्या नावावरती करायचा आहे. तर इथून मात्र ही अपयशाची पहिली पायरी तर क्रॉस करावी लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा हळूवार पद्धतीने टाकलेला बॉल. ऋषीने काय केलंय, संधी चालून आली होती. हा बॉल कुठेही फेकता आला असता, हा बॉल कुठेही रपटता आला असता, हा बॉल कुठेही लपटता आला असता, पण इथे मात्र नो बॉलची फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 26-26. चला मॅच थोडी फास्ट. सव्वीस धावा धावफलकावरती. गोलंदाज पवन तयार. सुरुवातीचे 3 बॉल पवनची तारीफ आम्ही करत होतो. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, पण त्यानंतर षटक लवकर कंप्लीट करण्याच्या नादामध्ये काही एक्स्ट्रा रन्स खर्च केल्यात. गोलंदाज पवन पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा नो बॉल, आणि आता मात्र गॅप मिळेल का? नॉन स्ट्रायकिंग एंड रनआउटची शक्यता कदाचित या बॉलवरती मिळाली आहे विकेट. पहा, डोंबिवलीचं क्रिकेट हे अगदी शिस्तबद्ध पद्धतीने खेळलं जातं. काही नियम्स असतात आणि हे सर्व खेळाडूंना माहीत असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आता मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाला 2 धावांची पेनल्टी लागणार आहे, कारण की क्रॉसिंग कंपल्सरी आहे. पहा, क्रॉसिंग कंपल्सरी आहे. आय थिंक बॅटिंग टीमला एकदा वॉर्न करतोय. सर्व संघांना आम्ही सूचना करतोय की क्रॉसिंग कंपल्सरी आहे. डिसिप्लिन मेंटेन करणं फार गरजेचं आहे. सध्या तरी धावा झाल्या नाहीयेत. 27 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. बराच दीर्घ काळानंतर ज्या चौकाराचा शोध घेण्यासाठी सायंटिस्ट देखील काही इन्व्हेन्शन बनवत होते, अखेर शेवटी
त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं. चौकार. ओमसाई गणेश आणि तन्मय पॅकर्स. पुन्हा एकदा नो बॉल. गोलंदाज कदाचित षटक कंप्लीट करण्याच्या मूड मध्येच नाहीये. वारंवार नो बॉल फेकतोय. चला चेंडू तर फेकायचा पवनलाच. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 33, 3वरती 3. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. एक चेंडू फेकण्यासाठी पवनने बराच वेळ घेतलाय. त्यामध्ये एक चौकार देखील पाहायला मिळाला. स्ट्राइक वरती राकेश. बघूयात कशा प्रकारे फिनिश करतो या डावाला. तन्मय पॅकर्स टीमचे कॅप्टन. टॉस साठी रिपोर्ट करा. सहज सोपा बॉल गॅप मध्ये. सुईमधून जसा धागा विणला जातो तशी गॅप विणली आहे. शेवटच्या बॉल वरती राकेशच्या बॅट मधून चौकार आला. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे मात्र उपस्थित होतात. टॉस आपण करणार आहोत व्यासपीठावरती. राजादादांना विनंती करतोय. राजादादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तन्मय पॅकर्स विपक्ष ओमसाई गणेश अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय सुरेंद्र लोखंडे श्रद्धांजली चषकामधील एक चांगलं बॅटल अगदी प्रेक्षकांच्या समोर येईल. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल दिवा विभागातील एक दांडगा संघ तन्मय पॅकर्स आणि त्यांच्या समोर असतील डोंबिवली विभागामधील अंडरम क्रिकेट. खऱ्या अर्थाने चांगल्या दिशेने नेण्याचा प्रयत्न ओमसाई गणेश संघाचा सुरू आहे. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. डिसिप्लिन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आणि शिस्त आपल्याला पाहायला मिळेल या पुढच्या मॅच मध्ये. पण सध्या तरी मैदानामध्ये जो सामना सुरू आहे ज्युनियर किंग भोईर आणि डोंबिवली स्ट्रायकर्स, दोन्ही टीम नवीन आहे. नाविन्यपूर्ण खेळ आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो. काही खेळाडू जरूर नेहमी आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत पण यावर्षी नवीन हंगाम नवीन सुरुवात करण्याच्या इराद्यानं या मैदानामध्ये उतरलेत. या क्रीडांगणावरती स्पर्धा मात्र वारंवार होत असतात. पहिले बोल ना भावा, मी दोन्ही मॅच मारल्या असत्या. बस काय यार, कम ऑन मॅन. कारण काय माहितीये का, पहिली मॅच झाली ना तुमची, तुम्ही जिंकले ना. दुसरी मॅच मध्ये पहिला राऊंड तुमचा येणार म्हणून म्हणतोय जेवून घ्या आता. आलं लक्षात? थँक्यू, धन्यवाद. मागच्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकलात मयूरजी भोईर सरांना, ज्यांच्या आवाजाने अगदी संपूर्ण कल्याण डोंबिवली दिवा अंडरम क्रिकेटला मंत्रमुग्ध केलाय. आता ही लढत ज्युनियर किंग भोईर विपक्ष डोंबिवली स्ट्रायकर्स. आर्यन येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. अडतीस धावेचं लक्ष आहे. इथे पहिलाच बॉल, पहिला चेंडू स्विचेट करण्याचा प्रयत्न केला. पंचांच्या भूमिकेमध्ये सचिन आहेत आणि भाऊ पाहायला मिळतात आपल्याला. प्रत्येक जण आणि प्रत्येकाचं खूप चांगलं योगदान आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. संघर्ष संघाकडून आपल्याला या स्पर्धेमध्ये संपूर्ण ट्रॉफीज पाहायला मिळतात. थँक्यू सो मच. अक्कू असतील, कुमार असतील, यांच्या दोघांचेही मनपूर्वक आभार, धन्यवाद. खूप चांगल्या ट्रॉफीज पाहायला मिळतात आपल्याला. सुरेंद्रसाठी ही श्रद्धांजली. त्यानंतर पंकज यांच्याकडून संपूर्ण दिवसभरात जेवणाची व्यवस्था, आशिष भोईर यांच्याकडून आपल्याला लाईव्ह प्रेक्षेपण पाहायला मिळत आहे आणि असे अनेक आपले देणगीदार आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक धन्यवाद मी मानू इच्छितो. स्वप्नील म्हात्रे, गणेश जोशी यांच्या दोघांचंही मनपूर्वक आभार. त्यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द सिरीज साठी ही बायसायकल पाहायला मिळत आहे.
या सगळ्याच देणगीदारांचं, आणि हे सगळे फक्त देणगीदार नाही आहेत ना मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या जवळचे आहेत. आणि आपल्यातीलच एक जवळचा व्यक्तिमत्व म्हणजे सुरेंद्र लोखंडे, आणि त्याच्या स्मरणार्थ ही स्पर्धा पाहायला मिळते. स्विचिटचा प्रयत्न केला होता, बॅटरने बॉलचं कनेक्शन आहे का पाहावं लागेल. पाहायला आलं. थँक्यू सर, धन्यवाद. लेग बाईसच्या स्वरूपाने ही धाव येते. धाव येणं गरजेचं आहे. 38 धावांचं लक्ष मोठं नाहीये, पण महत्वाचं काय ना, महत्वाचं आहे की ज्युनियर किंग बोयर हे ज्युनियर खेळाडू आहेत ना, हे भवितव्य आहेत. हे डोंबिवली दिवा या अंडरआर्म क्रिकेटचं भविष्य इथे मैदानाच्या आतमध्ये ते अनुभव एकवटण्याचा प्रयत्न करतायत. हारणं जिंकणं हे तुमच्या हातात नाहीये. तुमच्या हातात काय आहे? तुमच्या हातात प्रयत्न करणं आहे, मेहनत करणं आहे. तुमच्या हातात तो अनुभव एकवटणं आहे. आज इथून तुम्ही चांगला अनुभव घ्या, चांगल्या बॅटर समोर, चांगल्या गोलंदाजासमोर चांगलं कार्य करा, आणि ते सगळं काही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कामी येणार आहे, आणि ते तुमच्याच कामी येणार नाहीये. बॉल्स 3 4. ओके, पुढचा बॉल चांगला स्ट्रोक पाहायला मिळतंय. खूप चांगलं कनेक्शन, पायावरती चेंडू ऋषीच्या बॅटमधून. वा, अप्रतिम, अष्टपैलू खेळाडू आहे. डोंबिवली नगरी मधल्या टॉप 5 ऑलराऊंडरचा आपण विचार केला ना, त्यामध्ये ऋषीचं नाव नक्कीच घ्यावं लागणार आहे आपल्याला. चांगली खेळी करतो, बॅटिंग चांगली करतो, बॉलिंग चांगली करतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा, यावेळी देखील कव्हर्स रिजन मध्ये बॅक टू बॅक आल्यात, ऋषीच्या बॅटमधून आल्यात. काय कॉन्फिडन्स आहे पाहत, अग्रेशन त्याच्या चेहऱ्यावरती, बॅटचा फ्लो देखील तेवढा चांगला पाहायला मिळतोय, ते स्ट्रोक मेकिंग देखील तेवढी चांगली पाहायला मिळते. पण समोरचा संघ आणि आर्यननी देखील चांगलं कार्य केलंय. बघा मित्रांनो, जेव्हा एक नवदूत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतो ना, त्याच्याकडून कार्य कसं झालं ते महत्वाचं नाहीये, त्यांनी ते कार्य करत असताना मेहनत किती घेतली, त्याच्या मागे त्याचा सराव किती आहे, या सगळ्यांची नोंदणी करणं देखील, या सगळ्यांची पाहणी करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. जयेश गोलंदाजी ट्रॅक वरती. हे काय झालंय? रामादा इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती, या इथे स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. वाईट बॉल आहे, नक्कीच डाव्या यष्टीच्या लक्ष्याच्या बाहेरून हा बॉल निघून जातोय. वाईट बॉल पंच घोषित करतात. 38 धावांचं लक्ष्य. ओमसाई गणेश विपक्ष तन्मय प्रतिष्ठान या पुढची मॅच आहे, हाय व्होल्टेज आहे. यावेळी देखील स्वीप करण्याचा प्रयत्न. वा, अप्रतिम गोलंदाजी. मी म्हटलं होतं तुमचा सराव कामी येणार आहे, तुमचा अनुभव इथे एकवटण्याचा प्रयत्न कामी येणार आहे. वा, चांगली खेळी. यष्ट उद्ध्वस्त केल्यात. बॅटर बॅक टू द डगआउट. यश बाद झालाय. नवीन बॅटर गोविंद येतात. यश बाद झालाय. यश देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. अगदी पहिल्या काही सीझन्स मध्ये जे रागाई संघामध्ये त्याची वर्णी लागत होती, आणि आता या वर्षी आपण पाहतोय डोंबिवली स्ट्रायकर्स मध्ये कार्य करताना पाहायला मिळेल आपल्याला. चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. पण ती अष्टपैलूचा खेळ आपल्याला जयेशचा देखील दिसतो. यावेळी देखील पायावरती बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. सोम आहे, चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी जर आपण एव्हरेज एजचा विचार केला ना ज्युनियर किंग बोयर संघाचा, तर अगदी कुठलाही खेळाडूंना आपल्याला 18 ते 20च्या वरती नाही दिसत आहे. आणि ह्या सगळ्यांकडून हा प्रयत्न आहे ना, या प्रयत्नाला दाद देणं नक्कीच आमचं काम आहे. खूप चांगला प्रयत्न आपण करताय. घाबरत नाहीयेत, कुठल्या प्रकारे बॅकफुटला जात नाहीयेत, लढतायत, आणि ती लढत देत राहणं देखील गरजेचं आहे. वा जयेश, गुड बॉलिंग. ऋषी बॅक टू द डगआउट. ज्या बॅटरने चांगली बॅटिंग केली होती त्या बॅटरला इथे मैदानाच्या आतमध्ये पाठवलंय. डगआउटचा रस्सा इथे दाखवलाय. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. 38च केल्यात, हरकत नाहीये, पण आम्ही फाईट कशी करू शकतो ते मैदानाच्या आतमध्ये सगळ्यांना दाखवण्यासाठी ज्युनियर किंग बोईंग इथे लढतायत. चांगली बॅटिंग, चांगली बॉलिंग. चेक चेक चेक, हॅलो चेक. 15 धावा झाल्या धावफलकावरती. 15 ऑन द बोर्ड. आणि
ज्युनियर किंग बोयर चांगलं कार्य. पुढचा बॉल यावेळी देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला. सोम कडून चूक झाली आहे. हरकत नाहीये चूक झाली आहे. बघा मैदानाच्या बाहेर ना किंग बोयर संघाचे अनेक चांगले खेळाडू म्हणजेच मंजूर यांचा उल्लेख करावा लागेल. करण सावंत देखील ते पाहणी करतात, ते पाहतायत, ते बघतायत आपला ज्युनियर संघ खेळतोय कसा आणि त्यांना बॅक करण्यासाठी ते देखील उपस्थित आहेत. धात्रक देखील आहेत, ते देखील त्यांचं कार्य करतात. हरकत नाही मित्रांनो. आणि हे शिकण्यासारखं आहे कारण दिवा डोंबिवली क्रिकेट अनेक वर्ष आपण पाहिलंय, अंडरआर्म क्रिकेट आपण पाहिलंय. त्या क्रिकेटमध्ये खूप कमी वेळेस असं काहीतरी पाहतोय आपला ज्युनियर संघ मैदानाच्या आतमध्ये उतरवण्याचं कार्य केलंय आणि ते देखील सगळ्या बलाढ्य संघांसमोर. पुढचा बॉल बॅटची हलकीची कडा वर कॅच. हो अप्रतिम. टाळ्या वाजल्याच पाहिजेत, या प्रयत्नासाठी टाळ्या वाजल्या पाहिजेत. वा ज्युनियर आहे पण हरकत नाहीये, लढाई करता येते आणि लढाई देखील केली आहे. नाव येऊ द्या त्या खेळाडूचं, काय नाव आहे? पार्थ. वा पार्थ, अप्रतिम, गुड कॅच. जे मोठ्यांनाही शक्य झालं नाहीये. या स्पर्धेमध्ये आतापर्यंतची सगळ्यात चांगली कॅच पार्थनी पकडली आहे. गुड कॅच. म्हटलंय ना की दिवा डोंबिवली आणि अंडरआर्म क्रिकेट भविष्य अगदी सुदृढ आहे, ब्राईट आहे, ब्राईट फ्युचर पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. अभिवादन देखील केलंय, मैदानाच्या आत आलेत मयुरेश यांनी ते अभिवादन केलंय. गुड स्पिरिट ऑफ द क्रिकेट. पहा आज प्रतिस्पर्धी आहात आणि 5 बॉल झालेत. चांगली कॅच पकडली, 1 हँडेड अटेम्प्ट. GTC नक्कीच ओव्हर नंतर आपण पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले एन्जॉय करूया. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅटर पुढे सरसावले, पंचांकडे दात. सचिन आहेत, सचिननी नकारलंय. डॉट बॉल. षटक क्रमांक दुसरा संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती लागल्यात. वा वा अर्ध लक्षाचा पाठलाग झालाय. 12 बॉल 19 धावा झाल्या धावफलकावरती. 12 चेंडू आणि 19 धावांची अजूनही आवश्यकता. चला भरपूर वेळ आपण घेतलाय. ज्युनियर संघ आपल्याला हे देखील शिकावं लागेल की स्पर्धेची वेळ आणि त्या वेळेची मर्यादा ही देखील आपल्याला शिकावी लागणार आहे. बॅटिंग शिका, बॉलिंग शिका, फिल्डिंग शिका, नक्कीच प्रॅक्टिस करत राहा. पण ते करत असताना त्या वेळेची मर्यादा, आयोजकांना सपोर्ट हा देखील एक मोठा अस्त्र आहे आणि त्यावरती देखील आपल्याला काम करण्याची आवश्यकता आहे. एकाने कोणीतरी लीड करा, एकाने कोणीतरी फिल्डिंग रचना लावा. पुढचा बॉल. चांगली फिल्डिंग झाली आहे फाईन वरती. अप्रतिम. श्लोक चांगली फिल्डिंग केली आहे. वा मजा येते नाही का. प्रत्येक मॅच जणू काय चुरशीची होते इथे. श्रद्धांजली चषकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राकेश आलाय. पुढचा बॉल एक वेगळ्या ऍक्शननी पाहायला मिळतोय आपल्याला. थोडीशी हाय आर्म ऍक्शन आहे, थोडीशी फसवी ऍक्शन आहे, पण हे ज्युनियर खेळाडू नाही आहेत, हे भविष्यातले स्टार खेळाडू म्हणावं लागणार आहे. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, यशांच्या मागे क्विक हँड. पंच वाईट बॉल आहे आणि पंचांचा बोट आकाशाकडे. मयुरेशी काही संपुष्टात आली आहे. पार्थ आहे यशांच्या मागे. सुदृढ यशची रक्षण पाहते. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये टीम GTCचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी योग्य त्या वेळेवरती हातात चेंडू आल्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. अप्रतिम. क्रिकेटचा खेळ आहे ना आणि सध्याच्या काळामध्ये गेल्या 8-10 वर्षामध्ये आपण अंडर एज क्रिकेट पाहतोय, ओव्हर एज क्रिकेट पाहतोय. बॉलही काउंट आहे. ओके, ओव्हर एज क्रिकेटही पाहतोय आणि त्या सगळ्या क्रिकेटनी आपल्याला इम्प्रेस केलं आणि क्रिकेटनी आपल्याला हे शिकवलंय की एज इज जस्ट अ नंबर. वय हा फक्त एक आकडा असतो आणि क्रिकेटमध्ये तर नक्कीच वय फक्त आकडा असतो. राकेश आहेत आणि राकेशच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. तो एका कॅप्टनच्या भूमिकेमध्ये संपूर्ण टीमला लीड करतोय. लीडरची भूमिका, पण इथे चूक झाली का? येस, भाऊ यांचे दोन्ही हात समांतर इथे होतील. अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. मॅच क्लोज होईल या ती मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक आहे का की मैदानाच्या बाहेर गेलाय? पाहणी करावी लागेल. पंच चौकार आहे. पंचांनी चौकार दिलाय तरी देखील थोडासा वेट करूयात. भाऊ चौकार आहे. येस येस येस, चौकार आलाय. योग्य त्या क्षणाला, योग्य त्या वेळेला चौकार आलाय. डोंबिवली स्ट्रायकर्स या संघाने देखील आता हळूवारपणे का असेना स्ट्राईक करायला सुरुवात केली आहे. वा, 25 धावा धावफलकावरती लागल्यात.
13 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल इथे स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची हलकीशी कडा लागते, चांगली फिल्डिंग होते, थर्ड मॅन वरती चांगली फिल्डिंग होते. एकच धाव इथे मिळणार आहे आणि अजूनही 12 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. राकेश आलाय, राकेशनी हा बॉल देखील चांगला हाताळलाय, खेळाडू येतोय, फील्ड करतोय, एक धाव इथे देखील मिळते. मॅच क्लोज आहे. ज्युनियर किंग बॉयर संघाने मॅच इथेच क्लोज आणली आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता असणार आहे. येस, सुयश येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती 6 चेंडू आणि 11 धावांचा बचाव करण्यासाठी. फलंदाजीवरती आपण गोविंद यांना पाहतोय, वरुण यांना पाहतोय. पहिलाच बॉल, पहिला चेंडू अगदी टर्न होऊन मोठ्या फटक्याचा नक्कीच प्रयत्न केला होता. सगळ्यांच्या नजरा पंचांकडे लागून आहेत आणि पंच स्थिर स्थगित आपल्या जागेवरती उभे आहेत. सिंगल आली आहे, लेग बाईस आली आहे की बॅटने आली आहे भाऊ? बॅटनी आली आहे. हो, बॅटनी आली आहे. एक धाव नक्कीच मिळाली. अजूनही 10 धावेची आवश्यकता. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय घडणार आहे? जे काही घडणार आहे ना ते आपलं भविष्य निर्माण होईल, नाही का? अगदी यावेळी देखील पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची हलकीशी कडा लागते. अजून फक्त आणि फक्त 22 स्वरूपाने धाव मिळते. पार्थनी चूक केली आहे. 2 चांगल्या कॅचेस पकडल्या, यष्टीरक्षण देखील चांगलं केलं. आता हलकीशी बॅटची एज आणि त्यामुळे बॉलला डिव्हिएट झाला, थोडासा वळाला. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 9 धावेची आवश्यकता असताना डॉट बॉल आलाय. काय चेअर पाहायला मिळत आहे. हीच तर ओळख आहे, हीच तर ओळख आहे दिवा डोंबिवली अंडरआर्म क्रिकेटची. तुम्ही चांगला खेळ करा आणि तुमच्या खेळाला प्रतिसाद नेहमी मिळतो. 3 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता असताना हा बॉल, या बॉल वरती देखील अजून एक बॅटर आउट झालाय. काय गोलंदाजी करतोय वासुयश, अप्रतिम, दर्जेदार, डोळ्याचं पार न फेडणारी गोलंदाजी पाहायला मिळते. ज्युनियर आहेत, त्यांच्या नावात फक्त ज्युनियर आहे. त्यांचा खेळ अगदी कुठल्याही सिनियरला लाजवेल असा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. किंग बोईर, ज्युनियर किंग बोईर, सिनियर्सनी देखील चांगलं कार्य आतापर्यंत केली आहे. आणि हेच तर असतं ना, हेच तर क्रिकेट आहे. नाही पाहत वय क्रिकेट. 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. यश भालेराव स्ट्रायकिंग एंडला. यशला देखील आता करून दाखवावं लागणार आहे टीमसाठी. आणि यशनी प्रयत्न केला, वाईट बॉल आलाय. म्हणजे काय, मॅच मध्ये संजीवनी देणारा हा वाईट बॉल आलाय. डोंबिवली स्ट्रायकरला देखील त्या स्ट्राईक्स कराव्या लागतील. आता त्यांनाही मागे वळून चालणार नाहीये. यशला संधी मिळाली आहे. खूप कमी वेळेस यश भालेरावला आपण पाहतोय खेळपट्टीवरती अंडरआर्म क्रिकेटमध्ये, पण त्यालाही स्वतःचं वर्चस्व इथे सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. समोर ज्युनियर आहेत, पण आपल्याला चांगला खेळ करणं गरजेचं. अजून एक वाईट बॉल आलाय दडपणाखाली. अजून एक खेळाडू आपण पाहतोय जो थोडासा कमकुवत पडतोय. 2 बॅक टू बॅक वाईट आलेत. 2 चेंडू आणि 7 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. सुयश गोलंदाजी ट्रॅकवरती. यश भालेराव आपल्या प्रॉपिंग क्रिसच्या आतमध्ये, तो प्रॉपिंग क्रिसचा वापर पहा कसा करतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये ऑफस्टंपला जातोय, ऑफस्टंपच्या बाहेर येतोय, लेग स्टंप वरती येतोय. आणि हेच तर असतं, इथेच आपण गोलंदाजाला चूक करायला भाग पाडू शकतोय, पण गोलंदाजाने चूक नाही केली आहे. अप्रतिम, काय चेंडू फेकलाय, आवश्यकतेप्रमाणे खेळ केलाय. वासुयश, ह्या टाळ्या तुझ्यासाठी आहेत. आणि हे सिद्ध होत आहे की हे भविष्य आहे, हे दिवा डोंबिवली अंडरआर्म क्रिकेटचं भविष्य आपल्या डोळ्यांसमोर आहे, जे प्रफुल्लित होत आहे. आणि ते फक्त प्रफुल्लित होत नाहीये, ते भविष्य देखील तेवढंच उज्ज्वलित होणार आहे, यात ती मात्र शंका नाहीये. एकाच बॉलचा खेळ शिल्लक आहे, पण मॅच अजूनही कलाटणी घेऊ शकते का? तर नाही घेऊ शकत आहे. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवल्या पाहिजेत. टीम ज्युनियर किंग बोईर अशक्यला शक्य बनवण्याचं कार्य त्यांनी केलंय. वा टीम, वेल प्लेड. आम्हा सगळ्यांना तुमच्यावरती गर्व आहे.